नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गादा गावाजवळील नेरी रोड परिसरात गोवंशीय जनावरांना अमानुष पद्धतीने बांधून ठेवून कत्तलीसाठी तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाणे पोलिसांनी छापा टाकून 16 गोवंशीय बैलांची सुटका केली असून डेअरी फार्म मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि. 15 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गादा गावाजवळील नेरी रोडवरील रुद्र जनावरे खरेदी, विक्री व्यापारी तथा रुद्र दूध डेअरी फार्म येथे गोवंशीय बैल जनावरे चारा, पाण्याविना अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छापा टाकला. या कारवाईदरम्यान सुमारे 5,80,000 रुपये किमतीची 16 गोवंशीय बैल जनावरे जप्त करण्यात आली. पोलिसांनी जनावरांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालनपोषणासाठी गोसेवा समिती कामठी येथे जमा केले. या प्रकरणी दिनेश मरसकोल्हे यांच्या फिर्यादीवरून क्र. 296/2026 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(b)(9) तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) FHI अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नवीन कामठी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.